तर आता आपण बघा श्री खंडोबा मंदिराकडे जाणार आहे बघा. ही खंडोबा मंदिराकडे जाणारी वाट आहे बघा. अशी वाट बनवलेली आहे. लहान मुलगा बघा वरती तुम्हाला दिसते का? लहान मुलगा कसं चाललाय बघा. ही खंडोबाची वाट आहे बघा. पायऱ्या बनवलेल्या आहेत. एकदम सुंदर अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत. घे ना, दोनच घे. खराब होण्यापेक्षा घे ना. तर बघा हे असं बघा निसर्गरम्य वातावरणामध्ये बघा श्री हनुमानाचं मंदिर आणि तुम्हाला अनेक देवांचे दर्शन मिळणार आहे मित्रांनो. आणि बघा हे निसर्गरम्य वातावरण बघा. पावसामध्ये आता इथं पानं सुकलेले आहेत. उन्हामुळं पानं सुकले आहेत. तर मित्रांनो तुम्ही पावसाळ्यात जरी चाल तर तुमचं मन इथं आनंदानं भरून जाईल मित्रांनो. ह्या पायऱ्या आणि निसर्गाची साथ असलेलं हे बघा खंडोबाचं मंदिर आहे. तर आपण आता खंडोबाच्या मंदिराकडे चाललेलो आहे. या पायऱ्या आहेत अशा मित्रांनो. हे बघा एका टेकडीवर आहे. जवळ वरती जायला अर्धा तास लागतो. हा बघा असा मंदिराचा परिसर आहे. उन्हाळ्यामुळे बघा पानं पूर्ण झाडांची पडलेले आहेत, खाली गळून पडलेले आहेत आणि झाडं सुकलेले आहेत उन्हामुळं. पावसाळ्यात हे भरपूर आनंददायक असतं. तर मित्रांनो तुम्ही या आणि या मंदिराला भेट द्या. भाविक आपल्या श्रद्धेनुसार इथं मंदिराला भेट देण्यासाठी येतात. मित्रांनो बघा इथं एक तुम्हाला वैशिष्ट्य दिसेल बघा. झाडाला बघा उन्हाळा चालू असल्यामुळे पक्ष्यांना पाणी नाही. तर कुणी निसर्गप्रेमीने बघा, पक्षीप्रेमीने बघा इथं असं बघा पक्ष्यांना पाणी बघा ठेवलेलं बघा. बाटल्या अर्ध्या करून पाणी ठेवलेलं मित्रांनो. तर तुम्ही या आणि निसर्गाचा आनंद घ्या. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती पायऱ्या आहेत त्या. आपण बघा आता एवढा भाग वरती चढून आलेला आहे. अजून पुढे बघा किती पायऱ्या आहेत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. बघा अजून एवढ्या पायऱ्या आहेत अजून. आणि वरती आल्यानंतर बी दाखवणार आहे मित्रांनो. तर चला वरती आपण जाऊया. भरपूर आहे ते पायऱ्या. हा दम भरला बघा. असं ठिकठिकाणी आणि बाटल्या अर्ध्या कापून पक्ष्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो. वरती झाड आहे आणि झाडाखाली अशी छान अशी हवा दिसते. बाजूला बसायला बी केलेलं आहे. एकदम मध्यावरती बसायसुद्धा केलेलं आहे मित्रांनो. सावली इथं दिसते. तर इथं आम्ही जरा थोडा बसण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. एवढ्या पायऱ्यावरती चढून आल्या तर बघा त्याचं आपल्या इथं मंदिर दिसतंय. तर चला आपण आता वरती जाऊया. बघा एवढ्या अर्धा तास पायऱ्या चढून आता मी आता वरती आलेलं आहे बघा. तिथं आपल्याला हे मंदिर दिसते बघा. हे बघा मंदिर दिसते बघा. एवढ्या उंच भागावरती आहे बघा खंडोबाचं मंदिर आहे. ते मंदिराचा कळस तुम्ही पाहू शकता बघा. मंदिराचा कळस वरती बघा. पाण्याची टाकी पाणी पिण्याची व्यवस्था इथं वरती केलेलं आहे. तर आता आपण मंदिराच्या समोरील भाग पाहूया. बाजूचा भाग आपण आता पाहिजे नाही. आता मंदिराचा समोरील भाग बघा. टेकडीवरून दिसणार निसर्ग बघा. खाली बिल्डिंग वगैरे आहेत आणि उंच अशी टेकडी आहे. ताडाची झाड आहेत बघा. निसर्गामध्ये ताडाची झाड आहेत. आपल्याला ताड गोळूला काय मिळतात मित्रांनो. आणि आजूबाजूला बघा जंगली वनस्पती आहेत. तर आता आपण मंदिराचा समोरील भाग बघूया. तर मंदिरामध्ये येऊया आपण आता. बघा इथं बघा मंदिरामध्ये बघा प्रथमचा कासवाची मूर्ती असते. इथं बघा त्या कासवाच्या मूर्तीला आपण पाया पडूया. पुढे बघा नंदी आहे. शंकराच्या पिंडी समोर जसा नंदी असतो तसा खंडोबाच्या मंदिरासमोर सुद्धा बघा हा नंदी आहे बघा. नंदी महाराज पाया पडून आपण जरा देवाची घंटा वाजूया. तर इथं काय दिलं बघा. नारळ बाहेर फोडा म्हणजे आत नारळ फोडायला आपल्याला परवानगी नाही. तर बघा आपण आता इथं खंडोबाचं मंदिर आहे. आपण त्याला पाया पडूया.
तरी दरवाजा बंद असल्यामुळे तुम्हाला खंडोबाची मूर्ती आहे तुम्हाला मी बाहेरून लावतो. आणि बघा इथून हात जातोय तर हात घालून तुम्हाला बघा ही खंडोबाची मूर्ती कशी आहे ती तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता खंडोबाची मूर्ती कशी आहे ती. ही खंडेरायाचं मंदिर आहे बघा. तर आपण बघा आता खंडेरायाचा उदो करूया. येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. तर मित्रांनो मूर्ती अशी स्थापित केलेली आहे मित्रांनो. तर याला बी आपण जरा नमन करूया. तर खंडेरायाची मूर्ती बघा तुम्ही मित्रांनो कशी आहे. मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. येळकोट येळकोट जय मल्हार.